नमस्कार मित्रांनो, एक्झॉटिक भाज्या आपण 5 स्टारमध्ये जाऊन खातो, पण या भाज्या कुठे उगवतात हे आपल्याला माहीत नसतं. आज आपण आलोय घनसावंगीजवळ एका शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये झुकिनीची शेती बघायला. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या झुकिनीबद्दल आज पूर्ण माहिती घ्यायला आम्ही आलोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे की पारंपरिक पिकं आता इथे तुमच्या आजूबाजूला सगळीकडे मोसंबी आणि ऊस दिसतोय, ते सोडून अचानक झुकिनीवर यावं हे तुम्हाला काय वाटलं? जरा मी संभाजीनगरला असल्यामुळे जरा एक्झॉटिक मध्ये जरा मार्केट बी चांगलं वाटतं आणि त्याची क्षमता थोडी लवकर आहे निघण्याची, म्हणजे दुसऱ्या सगळ्या भाजीपाल्यापेक्षा. लवकर म्हणजे साधारण किती दिवसाचं पीक आहे? 2 महिन्याचं पीक. 2 महिन्याचं फक्त? 2 महिने. म्हणजे बियांपासून लागवड का रोपापासून? नाही, बियापासून. बियापासून. पण डायरेक्ट बिया लावायच्या आणि फ्रुटिंग कधी चालू होतं? 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यामध्ये. आणि त्यानंतर तोडणीला एक महिना कालावधी परत पुढचा. ओके, म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्ही प्लॉट रिकामा पण करता परत? हो. ओके, साधारण लागवड किती बाय किती असते? हे 5 बाय 3 वरती. ओके, हे आपल्या घोसाळ्यासारखं दिसतं नाही? ते घोसाळ्यासारखं आहे, पण हे आपलं काकडी बी बोलतं कोणी, नवीन मध्ये असं एक काकडी पण दिसते अशी. ओके, आणि हा पिवळा रंग असतो तसा अजून पण कलर असतो का? हो, दोन्ही आहेत ना. हे एक पिवळा एक आहे, हा एक आहे, आणि तिकडे हिरवा आहे. 2 प्लॉट आहेत. 2 प्लॉट आहेत? हो, 2 प्लॉट आहेत. ओके, आणि साधारण ह्याच्यातून एकरातून किती तोडा होता? म्हणजे आपण 4000 बियाणं बसतं एकर आहे. कमीत कमी तोडे एक 10 तोडा होता, कमसे कम 10 ते 12 तोडे होते. ओके, आणि प्रत्येक तोड्याला किती वजन? एक आता 4000 पासून कमीत कमी 800 किलो निघतं एका टायमाला. ओके, हा, 800 किलो एका वेळेला? 800 किलो. म्हणजे 2 महिन्यामध्ये साधारण तुम्ही याच्यातून साधारण किती उत्पन्न होत असेल तुमचं? एक 30-40 रुपये पकडलं तरी एक 4-5 लाखाच्या आसपास जातं. 4.5 लाख? 40 रुपये किलोचा. म्हणजे लोक जेव्हा कलिंगड करतात, हे करतात, अशा छोट्या शॉर्ट ड्युरेशन प्लॉट करतात, किंवा कोबी फ्लॉवर पण करतात 75 दिवसाचं, त्याला एक चांगला अल्टरनेटिव्ह होऊ शकतो. हो, नाही, त्याच्यापेक्षा खूप अलग आहे, खूपच जास्त मोठं. हे मार्केट 40 बी आज 100-120 रुपये पण याचं. ओके, 40 पासून 120 रुपयापर्यंत? 200 पर्यंत जाते, पण कमीत कमी 40 रुपये. म्हणजे 5 लाखापासून आपण डायरेक्ट ते विषय थोडा अलग येतो. चौपट पण करू शकतो. होत आहे तेवढे, कधी पण कमी याच्यातच सांगतोय मी. ओके, आणि या 2 ओळीतलं अंतर किती असतं आपलं? हे 2 ओळीतलं 5 फुटाचं. 5 फुटाचं? 5 फुटाचं. पिवळ्यानंतर हे ग्रीन कलर आहे का? हो, ग्रीन आहे. ओके, हा ग्रीन वाला आहे. ओके, हा तर अगदीच काकडी किंवा घोसाळ्यासारखं दिसतो ना? साईज एवढी चालत नाही, 250-300 पर्यंत चालते. ओके, म्हणजे ह्याला पण एक स्पेसिफिक वेटच लागतं? साईज म्हणजे त्याच्या वर जाऊ द्यायचं नाही? ही साईज लागते त्याला, ही साईज चालते. ओके, आणि ह्याच्यात काय काय तयारी कशी केली जाते? काय काय खत टाकलं जातं? बेसल डोस काय लागतो? काय बेसल डोस मध्ये DAP आणि लिंबोलिपेंडच यूज करतो. ओके, आणि शेणखत टाकतं काय? शेणखत ऑलरेडी पहिलं वापरतो. ओके, आणि हे बेड्स ह्याच्यातलं अंतर किती म्हटलं मग? अशी एक 5 फुटाचं अंतर आहे. 5 फुटाचं अंतर? रोपाचं 3 फुटाचं. ओके, 5 बाय 3 वर लागवड. एक 4000 बियाणं बसतं एक करी. ओके, आणि कुठल्या कंपनीचं बियाणं आहे? हे क्लॉज. आणि तुम्हाला हे ऑनलाईनच मिळतं ना? ऑनलाईन. ओके, आपल्याकडे कृषी सेवावाले ठेवतच नाही? ठेवत इथं जवळपास नाही, 3-4 जिल्ह्यामध्ये कोण नाही ठेवत. मी ऐकलंय की तुम्ही अजून पण खूप एक्झॉटिक गोष्टी करता. ब्रोकली करतो, त्याच्यामध्ये आईसबर्गचं थोडं चालू राहतं माझं. आईसबर्ग लेट्यूस पण. आणि ऑगस्ट मध्ये तुमच्या दुसऱ्या शेतामध्ये स्ट्रॉबेरी होते. आता हे काढल्याच्या नंतर टॉबेरीचा प्लॅन आहे माझा. ह्याच्यात पण हे आता हे काढलं की टॉबेरी काढणार. याचा एक 20-25 दिवसामध्ये एवढा प्लॉट चालू ठेवणार, नंतर काढून टाकणार. याच्यामध्ये ऑगस्टला टॉबेरी लावणार 4 एकर. ओके, आणि हे सगळं ड्रीपवरच आहे? ह्या ड्रीप दिसतं आपल्याला. हे मल्चिंग रियूज होतं का? नाही, हे सगळं फ्रेश करतो, काहीच ठेवत नाही. आणि म्हणजे पूर्ण नांगरून परत तयार करतो का ह्याच्यावरच, बेडवरच? नाही, हे पण बेड पण नाही ठेवत, काहीच नाही ठेवत. काही ठेवत नाही याच्यामध्ये. बेड ठेवणार नाही, सगळं परत याला रोटा वगैरे मारणार किंवा नांगरून घेऊन जर असेल वातावरण तर नांगरून काढणार, आणि नंतर परत बेड पाडून परत नवीन करणार. ओके, आता आपण एक गोष्ट आम्हाला ऐकू येतं की एक्झॉटिक गोष्टींना फार काळजी घ्यायला लागते, म्हणजे त्यांना खूप नाजूक असतात. तर ह्याच्यात काय काय काळजी तुम्हाला करायला लागते? काळजीच नाही याच्यामध्ये. दुसऱ्या पिकापेक्षा 75% एकदम म्हणजे नो टेन्शन. पण साधारण काय काय ह्याच्यावर फवारण्या किंवा आपलं रेग्युलर बुरशीनाशक घेणं, कीटकनाशक, एवढंच आहे, दुसरं काही नाही. ओके, आणि आठवड्यातून म्हणजे 1-2? एक आठवड्यातून एकच घेतोय मी सध्याला. ओके, आतापर्यंत आता हा प्लॉट झाला, याच्यापर्यंत 5 ते 6 फवारण्या झाल्यात. 5 ते 6 फवारण्या झाल्यात, याच्यावरती फवारण्या नाही. ओके,
हे जवळच्या मंडीत विकलं जाणार नाही, नाही, मग विक्री कशी होते याची? ते मुंबई किंवा दिल्ली. मुंबई किंवा दिल्ली? हो. मग इथून दिल्लीला पाठवायचं. हो, पाठवतो. मग कमी क्षेत्र असेल असं तुमचं इथे, हे किती एकर आहे? 1 एकर आहे. 1 एकराचं क्षेत्र मुंबईला पाठवणं परवडतं? परवडतं ना. ओके. हो. म्हणजे एकत्र मिळून जाते का आपली इंडिव्हिज्युअल गाडी जाते? नाही, मी ट्रान्सपोर्टनं पाठवतो. हो, ट्रान्सपोर्टने पाठवता. 500 किलो पण जातोय, 200 किलो पण जातोय दिल्लीला. ओके. मुंबईच्या किंवा दिल्लीच्या कुठल्या मार्केटमध्ये जाते हे? हे आझादपूर मंडी दिल्ली. आणि मुंबईला? मुंबईला याला जातं, दादरला जातो. ओके. असं तुम्ही डायरेक्ट हॉटेल सप्लाय किंवा असं पण करण्याचा प्रयत्न केलाय का? हॉटेल सप्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण मग त्या हॉटेलला कंपल्सरी द्यावं लागतं आणि अग्रीमेंट करावं लागतं. ओके. हॉटेल सप्लाय की आपण गेलो आणि कोणी घेत नाही. ओके. याला जिकडे मार्केट 500 रुपये बी असत तरी हॉटेलवाला घेत नाही. म्हणजे कारण त्याचं ठरलेले हे असतात. हा, वेंडर असतात. वेंडर असतात आणि रेग्युलर असतात. मग थेट विक्री नाही करू शकत. मग त्याला आपल्याला वेंडरच करावं लागतं. म्हणजे आपण स्वतः म्हणजे हे करावं लागतं, त्याचं अग्रीमेंटच करावं लागतं. ओके. ग्रीनचा एवढा साईज नाही चालत तुम्हाला. हा, हे जे काही थोड्या गोष्टी होत आहेत, काही झाडांना प्रॉब्लेम येतोय, त्याच्यातले कॉमन रोग कुठले आहेत? हे एक बुरशीनाशकचा प्रॉब्लेम आहे. ओके. हा. आणि म्हणजे याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे नॉर्मल आपल्याला थ्रिप्स, ऍफिड्स असंच एवढंच कंट्रोल करायला लागतं? खूप ही जे खाली भुरी वगैरे येते त्याच्यावर, आता आणि थ्रिप्स, मधमाशी बी आहे. ओके. हा. तुम्ही यांचे शेजारी ना? नाही. पाहुणे आहेत. तर तुमचा काय अनुभव आहे यांच्याबद्दल? नाही, माझा अनुभव त्यांच्याबद्दल एकच आहे की मला एक गोष्टीची कमाल वाटते की ते संभाजीनगरहून येऊन इथं शेती करतात. हो. अपडाऊन करून शेती करतात. आम्हाला इथं होत नाही, किंवा मग आपण किती आळशी, आणि ते नवीन क्रॉप करतात, याचं खूप नवल वाटतं आणि सक्सेस बी करतात विशेष. ओके. म्हणजे एवढ्या 80 किलोमीटर दूर यायचं आणि असा प्लॉट मॅनेज करायचा, विकायचा, आणि इथे आजूबाजू शेतकरी मोसंबी ऊसाच्या बाहेर जात नाहीत. नाही, हे काय शेजारी ऊस आहे, इकडे शेजारी ऊस आहे, इकडे काय सरकी आहे, काही ते कुठंच काही नाही. यांनीच काढली पूर्ण जिल्ह्यामध्ये जर मला परवा हेच काढली. नवीन क्रॉप करतात, हिचा स्ट्रॉबेरी नव्हता घेतात, काढला, हिचा हम्म. काढला. नवीन मका नाही, घेतात, भरपूर आहे मध्ये अशी ते बरीचशी गेले. पिकं घेतात, जे कोणी एक घेतात. जर नवीन प्रयोग हेच घेतात जास्त. ओके. मग या प्रयोगातून तुम्ही काही इन्स्पिरेशन घेतलंय दोन का? झाडात म्हणजे एक बी निघली तरी आम्ही कमीत कमी जर शेती 2 करत क्विंटल असू, माल इथं निघते. शेतात राहिला असून सुद्धा आम्ही खूप आळशी आहे. हे याचा 4,000 अर्थ काय संख्या आहे? आहे. हे ते संभाजीनगरून जाऊन येऊन का सगळी शेती करतात, डेव्हलप करतात, नवीन नवीन क्रॉप घेतात आणि पैसे बी चांगले कमवतात. ओके. आणि तुम्ही कुठला प्लॉट घेणार आहे मग यांचं पाहून? याच्यातलं कुठलं करणार आहे का नाही? नाही, आता स्ट्रॉबेरीचं चालू आहे नियोजन आपलं. ओके. मग आता सध्या काय आहे तुमच्या पिकात? हे माझ्याकडे डाळिंब, मोसंबी, द्राक्षे, ऊस. ओके. तुमचं पण म्हणजे भरपूर वेगवेगळे प्रकार आहे. हो, आई करतो, पण एक 12 महिने पीक करतो आम्ही. यांच्यासारखं 3 महिने 2 महिन्याचे पीक करणं आमचं डेअरिंग नाहीये. एक लेबर आणि रिस्क, वाहतूक, हे सगळे रिस्क वगैरे करतात. मार्केटिंग बी स्वतःच करतात. तुम्ही मगाशी लेबर बद्दल बोललात, तेव्हा हा. साधारण ह्याच्या तोडणीसाठी किती जण अपेक्षित असतात? काय? एक आपल्याला जर 4-5 क्विंटल माल काढत असला तर 2 लेबर करू शकते, 2 लेडीज. ओके. सहज का? सहज. एक लेडीज 4 क्विंटल माल काढते. आम्ही टेस्ट केलंय गेल्या वर्षी. ओके. मग आता हे आपल्याला डायरेक्ट स्वतःच्याच गाडीने आपण नेतो आणि तिथून पुणे मुंबईला जातो. हा, पन्नी पॅकिंग, बॉक्स पॅकिंग करायची, हा. डायरेक्ट मुंबईला पाठवून द्यायचं ट्रान्सपोर्टिंग. ओके.